जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. आज आपण बनवणार आहोत कच्चा मसाला. थंडीमध्ये भाकर चुरून गरम गरम कच्चा मसाला खाण्याची मज्जा ना ती दुसरी कशातच नाही. सो सगळे इंग्रेडियंट्स तुम्हाला दिसतच असतील आणि काही इंग्रेडियंट्स कळले नसतील तर टेन्शन घेऊ नका. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिस्ट भेटून जाईल. सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आधी बारीक करायचे आहेत, म्हणजे जे सुके मसाले आहेत ते सगळे आधी वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. सो फाईन पेस्ट करायची, आबडतोबड वाटायची नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. फाईन पेस्ट दिसत असेल तुम्हाला. आता याच्यामध्ये ओला मसाले टाकायचे, म्हणजेच हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा, खोबरं, फुटाणे. सो हे सगळे मसाले पाणी न घालता वाटून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं वाटून घ्यायचं आहे, जितकं बारीक होईल तितकं. कारण की पाणी घातल्याने काय होतं की काही काही मसाले वाटल्याच जात नाही. त्यामुळे आता पाणी घालायचं आहे एवढं वाटल्यानंतर आणि पुन्हा वाटून घ्यायचं आहे. आपल्याला एक फाईन पेस्ट हवी आहे. चेक करायचं खोबऱ्याचे मिरचीचे तुकडे उरलेत का. नसतील उरले तर कढई तापवायला ठेवा, तेल टाका, तेजपत्ते टाका, तेजपत्ता लालसर होऊन द्या, वाटलेलं वाटण टाका. आता वाटलेलं वाटण पूर्णपणे कच्चं आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनटं मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला चांगलं परतवायचं आहे. लालसर तांबडसर कलर होईसपर्यंत परतवायचं, हे लक्षात ठेवा. कारण की ते वाटण कच्चं आहे, म्हणूनच याला कच्चा मसाला असं म्हणतात. सो ही स्लो प्रोसेस आहे, थोडी इरिटेटिंग आहे, पण खायला अतिशय उत्तम लागते. सो झाकण टाकून पण थोडा वेळ होऊन द्या त्याला. त्यानंतर बेसिक मसाले घालायचे आहेत आपल्याला त्यांच्यामध्ये, जसं की हिंग, हळद. त्यानंतर पाणी घालायचं आहे. पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जसं आपण पिठलं हटतो ना त्याप्रमाणे पाणी घाला, नाहीतर काय होईल, पाण्याचं प्रमाण जास्त आणि गेठुळ्या बनतील. त्या गेठुळ्यानंतर फुटत नाही. त्यामुळे जसं मी दाखवते ना त्याप्रमाणे पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घाला, कसं घट्ट पातळ लागते त्यानुसार. चवीनुसार मीठ घाला, कोथिंबीर घाला हिरवीगार, आणि गरम गरम कच्चा मसाला खायला घ्या. दॅट्स इट फॉर टुडे. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाओ पिओ खुश रहो. बाय.